नवरात्रीची 5वी माळ देवी स्कंदमाता कथा. भगवती पुराणानुसार नवरात्रीच्या 5व्या दिवशी स्कंदमातेची पूजा केल्याने ज्ञान आणि शुभ फल प्राप्त होते. मान्यतेनुसार स्कंदमातेला 4 हात आहेत. मातेने 2 हातात कमळाचे फूल घेतलेले दिसते. एका हातात स्कंद जी बालस्वरूपात बसले आहेत आणि माता दुसऱ्या हातात बाण धरून आहे. स्कंदमाता कमळाच्या आसनावर विराजमान आहे. म्हणूनच तिला पद्मासन देवी म्हणूनही ओळखले जाते. पौराणिक कथेनुसार तारकासूर नावाचा एक राक्षस होता, ज्याने तपश्चर्या केली आणि ब्रह्मदेवाकडून अमरत्वाचे वरदान मिळवले. परंतु भगवान ब्रह्मदेव म्हणाले की जो या जगात आला आहे त्याला एक दिवस जायचे आहे. भगवान ब्रह्मदेवाचे म्हणणे ऐकून तारकासुराने वरदान मागितले की फक्त भगवान शिवाचा पुत्रच त्याचा वध करू शकतो. त्यानंतर तारकासुराने सर्वत्र खळबळ माजवली. हळूहळू त्याची दहशत खूप वाढली, पण तारकासुराला कोणीही संपवू शकले नाही. कारण त्याचा अंत भगवान शिवाचा पुत्र कार्तिकेय याच्या हातून शक्य होणार होता. यानंतर देवतांच्या आज्ञेनुसार भगवान शिवाने साकार रूप धारण केले आणि माता पार्वतीशी विवाह केला. यानंतर माता पार्वतीने आपला मुलगा स्कंद अर्थात कार्तिकेयला युद्धाचे प्रशिक्षण देण्यासाठी स्कंदमातेचे रूप घेतले. स्कंदमातेकडून युद्ध प्रशिक्षण घेतल्यानंतर कार्तिकेयाने तारकासुराचा वध केला. धन्यवाद.